आता लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना 5 वस्तू वाटप होणार आहे। बघा 5 वस्तू वाटप केले जाणार आहे। लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। आता 5 मिनिटांपूर्वीच हा आर्टिकल आलेला आहे। या आर्टिकल मध्ये काय माहिती आलेली आहे की लाडक्या बहिणींना 5 वस्तू वाटप केले जाणार आहे। तर यामधून आजपासून 5 वस्तू वाटप सुरू आहे आणि याचा लाभ काय काय आहे तर यामध्ये मोबाईल, टीव्ही, गाडी, गॅस, फ्रीज मोफत दिले जाणार आहे। भरपूर अशा वस्तू आहेत ते दिले जाणार आहे। तर याचे जो आर्टिकल आहे तो आर्टिकल कशामुळे पब्लिश केला गेलेला आहे तर याची आपण माहिती जाणून घेणार आहोत। बघा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनासाठी ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे किंवा ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे यांसाठी 5 मोठे वस्तू वाटप केले जात आहे। आता तुम्हाला माहित आहे लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 2,30,00,000 लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे। तर सर्वांना याचा लाभ दिला जाईल का? आणि पिवळे आणि केशरी रेशन कार्ड वाल्यांसाठी म्हणजे पिवळे आणि रेशन कार्ड आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर संख्या आहे पिवळे आणि रेशन कार्ड आहे। तर सर्वांना याचा लाभ दिला जाईल का? याचे सर्व व्हायरल व्हिडिओ मध्ये आपण जे आलेला आहे ते व्हायरल जो होतोय की आर्टिकल जो आलेला आहे तो आर्टिकल मध्ये काय माहिती आलेली आहे की महाराष्ट्राच्या नागरिकांना या वस्तू दिले जाणार आहेत। तर यामध्ये आता कोणकोणते वस्तू असणार आहेत ते तुम्हाला वस्तू पण सांगतो आणि यासाठी जर लाभ तुम्हाला घ्यायचा असेल कोणकोणते कागदपत्र तुम्हाला द्यावं लागतील ती माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो आणि महाराष्ट्र शासनाने जी पण नवीन योजना सुरू केली किंवा राज्य शासनाने सुरू केली, केंद्र शासनाने सुरू केली, सर्व योजनांबद्दल आपण माहिती देत असतो। म्हणून चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। चला मग आपण या आर्टिकलची माहिती पाहूया काय काय आर्टिकल मध्ये आलेला आहे। बघा आजपासून पूर्ण देशभरात या 5 वस्तू मोफत मिळणार आहे। देशातील नागरिकांना या 5 वस्तू मोफत देण्यात येणार आहे। निर्णय घेण्यात आलेला आहे। आता या 5 वस्तू मोफत मिळण्यासाठी पात्रता काय लागणार आहे आणि अर्ज कुठे करायचा, कोणकोणते लाभार्थ्यांना पात्र ठरवले जाणार आहे। आता याचा लाभ तर सर्वांना दिला जाणार नाही, आपल्यालाही सुद्धा माहिती आहे, तुम्हाला सुद्धा माहित असणे गरजेचं आहे। कारण याचा लाभ कोणाला दिला जाणार आहे? ज्या गोरगरीब महिला असतील किंवा गरीब कुटुंब असतील त्यांना याचा लाभ दिला जाणार असेल। तर यामध्ये काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आलेली आहे। तर लक्षात घ्या योजना थोड्या जुन्या काळापासून सुरू झालेल्या तर नवीन सुरू झालेल्या योजनांपासून आहे। म्हणजे काही योजना जुन्या आहेत तर काही योजना आता सुरू झालेल्या आहे। आता मोफत या गोष्टी कशा मिळवायचा, याचा लाभ कसा घ्यायचा, काही मिनिटातच आपण हे जाणून घेणार आहोत। याची सर्व माहिती आलेली आहे। या 5 वस्तूचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला एक बँक खातं सुद्धा लागणार आहे। कारण 5 वस्तूंपैकी काही तुम्हाला तर वस्तू दिली जातील पण काही भागांमध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहे। वस्तू नाही तर पैसे तुम्हाला दिले जाणार आहे। त्यासाठी तुमचं बँक खातं असणे गरजेचं आहे। लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे गरजेचं आहे, हे तर आपल्याला माहितच आहे। तुमच्या घरातील कोणती व्यक्ती जर आजारी पडत असेल तरी सुद्धा तुम्हाला आता मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। बघा तर बांधकाम कामगार विभागाच्या माध्यमातून तुम्हाला माहित आहे आरोग्य योजना आहे, त्या आरोग्य योजनेच्या माध्यमातून दिले जातात। तीच माहिती इथं आलेली आहे। ती माहिती काय आलेली आहे? आरोग्य विभागाच्या माध्यमातून तुम्हाला मोफत उपलब्ध करून दिले जातात, दवाई वगैरे तुम्हाला दिले जाते, सर्व काही तुम्हाला दिले जातात। त्याच पद्धतीने आता तुम्हाला बघा आता सर्व लाडक्या बहिणींना एक मोफत स्कूटी दिली जाणार आहे। बघा बहिणींना स्कूटी दिली जाणार आहे, एक स्कूटी लाडक्या बहिणींना दिली जाणार आहे। ऑब्विसली सर्वांना याचा लाभ तर दिला जाणार नाही। 2,30,00,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत तर यांना सर्वांना कुठे दिली जाईल का? सर्वांना नाही तर काही ठराविक बहिणींना कुठे दिली जाणार आहे। आता नेमकं कोणत्या बहिणींना दिली जाणार आहे आणि कुठे वाटप जर शासन करत आहे तर आपण त्याचा लाभ नक्कीच घेतला पाहिजे। म्हणून शासनाने ठराव काय केलेला आहे ती सुद्धा माहिती जाणून घेणं महत्त्वाचे आहे। तर बघा त्यासोबतच गॅस सिलेंडरला 1 शेगडी मोफत दिली जाणार आहे। यामधील काही मोजक्या लाडक्या बहिणींना टीव्ही सुद्धा वाटप होणार आहे। शेगडी, टीव्ही आणि त्यावरती आणि या सर्व वस्तूचा लाभ जर तुम्हाला हवा असेल तर बघा तर तुम्हाला कागदपत्र द्यावं लागतील, सर्व व्यवस्थित फॉर्म भरावा लागणार। समजून घेणं गरजेचं आहे फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा।
लाभ आता लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे गरजेचं आहे. ही माहिती आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. तुम्हाला पोस्टाच्या माध्यमातून वस्तू तुम्हाला दिली जाणार आहे. तर आर्टिकल मध्ये काय आलेलं आहे मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगून देतो. खूप मोठा आर्टिकल आहे. तर बघा, यामध्ये ज्या वस्तू तुम्हाला दिले जाणार आहे तर कशाच्या माध्यमातून, काही वस्तू तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून दिले जातील, ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिले जातील किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषद किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून तुम्हाला दिले जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या वस्तू दिले जातील. आता पोस्टामधून कसा मिळणार आहे तर बघा, आता या वस्तू कोणाला कसं मिळतील याचा सर्व समाविष्ट काय असतो, तुमचा घरचा पत्ता, तुमच्या आधार कार्डवरचे जो पत्ता असणार आहे त्यावर सर्व काही तुमच्या डिटेल असणार आहे. ती डिटेल तुम्हाला द्यावं लागेल आणि सर्व काही तुम्हाला दिले जाणार आहे. आता बघा, ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, अशा बहिणींना अपात्र केलेले आहेत, त्या बहिणींना याचा लाभ दिला जाणार नाही. म्हणजे साधारणतः ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेपासून अपात्र ठरवलेल्या आहेत त्या बहिणींना या वस्तू दिली जाणार नाही. या वस्तूचा लाभ गोरगरीब महिलांना, हातमजुरी करणाऱ्या महिलांसाठी हा लाभ सुरू केलेला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आता पहिली जी वस्तू तुम्हाला दिली जाणार आहे मोबाईल. बघा, पहिली वस्तू तुम्हाला काय दिली जाणार आहे, मोबाईल. लक्षपूर्वक आहे का, मोबाईल तुम्हाला दिले जाणार आहे, पहिली वस्तू असणार आहे. आता मोबाईल तुम्हाला दिला जाणार आहे. तो मोबाईल कितीचा असणार आहे, 7,500 रुपयाचा मोबाईल असणार आहे. आणि यामध्ये मोबाईलचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल, पहिली वस्तू आहे, तर तुम्हाला 4 कागदपत्र द्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला याचा फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरताना 4 कागदपत्र तुम्हाला द्यावं लागेल. पहिला कागद काय असणार आहे, पहिला कागद ते म्हणजे तुमचं ओळखपत्र. ओळखपत्र काय असू शकतं, आधार कार्ड, पॅन कार्ड, दोघांपैकी कुठलंही चालेल. बघा, दुसरा नंबरचं कागदपत्र असणार आहे ते म्हणजे तुमचं पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड, कुठंही चालेल, दोघांपैकी एक द्यायचं आहे. पहिलं दुसरं 2 वस्तू झालेल्या आहे, दोघांपैकी गरजेचं आहे. पण तुमचं आधार कार्ड केवायसी असणे गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी केवायसी असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाभ दिला जाईल, अन्यथा लाभ दिला जाणार नाही. त्यानंतर तिसरा कागद येतो तो म्हणजे तुमचं बँक खातं तुम्हाला द्यावं लागेल. बँक खातं कशामुळे, तर काही योजनेचे पैसे दिले जातात म्हणून तुमच्याकडे बँक खाते द्यावं लागेल तुम्हाला, त्याचं झेरॉक्स. पण 10 बँकांपैकीच तुमचं खाते असणे गरजेचं आहे. त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असो, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्टामध्ये खातं असेल, बँक ऑफ बडोदा, पंजाब बँक, सेंट्रल बँक, कॅनडा बँक, बँक ऑफ इंडिया, येस बँक, HDFC बँक, ICICI बँक, या 10 बँकांपैकी खातं असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाभ दिला जाईल, अन्यथा लाभ दिला जाणार नाही. त्यानंतर 4 नंबरचा कागद लागणार आहे तो म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला. तुम्हाला नवीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल आणि यामध्ये तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाभ दिला जाईल, अन्यथा लाभ दिला जाणार नाही. आता याचा अर्ज कसा करायचा ते आपण जाणून घेऊया. पहा, या अगोदर पुढील कोणकोणते वस्तू तुम्हाला दिले जाणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून. आता प्रत्येक लाडक्या बहिणींना व्हिडिओ म्हणजे आता यामध्ये कोणकोणते वस्तू दिले जाणार आहे ते आपण पाहूया. बघा, सर्वात पहिले असणारे स्कूटी. तुम्हाला स्कूटी तर दिलीच जाणार आहे, लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार आहे. त्यानंतर फ्रीज, टीव्ही आणि यामध्ये फ्रीज आणि टीव्ही कोणाला दिले जाणार आहे तर बघा, आदिवासी बांधव जे आहेत त्यांना फ्रीज आणि टीव्ही दिली जाणार आहे. महिला प्रत्येक बहिणींना नाही, तर यामध्ये काही ठराविक बहिणींना फ्रीज आणि टीव्ही या वस्तू केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, ज्या आदिवासी बांधव असतील त्यांना. बघा, आता याचा लाभ कसा घ्यायचा तर याचा लाभ आता घेण्यासाठी तुम्हाला एक पोर्टल तयार करण्यात येणार आहे. याचा अनाउन्समेंट झालेली आहे. आता अनाउन्समेंट नंतर आता पोर्टल सुरू होणार आहे. एक वेबसाईट सुद्धा सुरू करण्यात येणार आहे. वेबसाईट तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल, तुम्हाला याचा लाभ दिला जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. जसे याचं पोर्टल ओपन झालं तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आता याचं काय आलेलं आहे माहिती. जसं लाडकी बहीण योजनेसाठी पोर्टल तयार करण्यात आलेला आहे, एक वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे, त्याच पद्धतीने आता या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एक पोर्टल आणि एक वेबसाईट तयार करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ त्या पोर्टलवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. पण याचा
पोर्टल अजून तयार झालेलं नाही, ते पोर्टल लवकरच तयार होणार आहे. कमिंग सून आपल्याला दिसून येतंय. कमिंग सून म्हणजे लवकरच तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला आता लवकरच ते पोर्टल ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुम्हाला लगेच तिथं फॉर्म भरायचा. याचं पोर्टल जसंही ओपन झालं, जसंही सुरू झालं, याचा फॉर्म मी तुम्हाला प्रॅक्टिकली भरून दाखवणार आहे. याचा फॉर्म कसा भरायचा पोर्टलमध्ये आणि कसं करायचं तुम्ही घर बसल्या भरू शकता, ती सर्व डिटेलवर मी माहिती देणार आहोत. सर्वात अगोदर ती माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. कारण या चॅनलच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या जेवढ्या योजना असतात सर्व योजनेची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घेणं, बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.